विरुद्ध 16 एकंदरीतच 3 गुणाची आघाडी याच गोकुळ संघाकडे असेल. हाय फ्लायर जम्पिंग जॅक खरोखरच. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आज कुंभारलीला आले. इथे एक स्पोर्ट्स क्लब आहे, त्या स्पोर्ट्स क्लबला भेट द्यायला आले. तर इथे कबड्डीचे स्पोर्ट्स घेतले जातात, मुलींचे पण आहेत, मुलग्यांचे पण आहेत. तर त्या कोचना मी आता भेटायला आले, त्यांना काही प्रश्न विचारते. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? संतोष आनंद शिंदे. शिंदे. तुमच्या इथं स्पोर्ट्स क्लबचं नाव काय आहे? महाकाली क्रीडा मंडळ कुंभार. महाकाली कुठं क्रीडा मंडळ? कुंभार. ओके. म्हणजे हे आपल्या कोळकेवाडी पासून आलोयापासून इकडे? हो, 4 गावातले आमचे जवळपास ह्या पंचक्रोशी मध्ये आमच्या मुलांचा आमचं मंडळ एकच आहे. मुलांना चांगला स्कोप देण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहे. आणि मुलांना मुलींना स्पीड पंप कसा मिळेल, खेळाडू कसे घडवते, त्यासाठी आमचे प्रयत्न भरपूर चालू आहेत. कधीपासून तुमचं हे स्पोर्ट्स क्लब चालू झाले तरी? तसं आमची मंडळाची मुलांचा 2002 मध्ये आम्ही चालू केलेलं आहे. आणि मुलींचा आमचा आता 2 वर्ष चालू आहे. 2 वर्ष झाले. मग हा पण तुमच्याच ह्याच्या स्पोर्ट्स क्लब मधला आहे ना? तुझं नाव काय? सार्थक संजय शिंदे. सार्थक संजय शिंदे. तू कधीपासून या स्पोर्ट्स क्लब मध्ये जॉईन झाला? ओपन झाला तेव्हापासून. मग तू कुठे, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये खेळायला गेला होतास? कुठे तालुका स्तरावर? रत्नागिरी जिल्हा आणि युवा सिरीज वगैरे झाला का? मग तू सुरुवातीला म्हणजे जी मेहनत घेतोस सकाळी उठल्यापासून या स्पोर्ट्स क्लबच्या कबड्डीसाठी, काय काय मेहनत घेतोस? सकाळी उठून रनिंग वगैरे. रनिंग परत हे असेल ना, म्हणते व्यायाम वगैरे काय सगळं. मग ते रत्नागिरी जिल्ह्यात जे खेळलास तर त्याच्यामध्ये तुला चांगले हे असते ना तू केलेले, म्हणजे काय पकड चांगली करतोस? रेडर आहे. उत्कृष्ट खेळाडू, चांगला रेडर आहे. आणि जिल्ह्यामध्ये कुमार किशोरला तो जिल्ह्यामध्ये चांगलाच खेळलेला आहे. हो काय? रत्नागिरी जिल्ह्यात आणि चांगला फॉर्मवर्क केलेला. एवढंच दुःख वाटते की थोडं जरा त्याला जे प्लॅटफॉर्म भेटायचे ते जरा कमी भेटले त्याला. ते काय होते, म्हणजे ग्रामीण भागात जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. खरं ते आपल्या आता नॅशनल लेवलला आता तो शुभम शिंदे वगैरे गेले, तसाच हा पण आता मेहनत घेतोय. मेहनत अशी तू सारखी घेत राहा, तर ते ग्रामीण भागातील खेळाडू जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. तर ते आपण ज्यावेळी सोशल मीडियावर टाकू तेव्हाच ते समजणार ना. तर हा खेळाडू खूप उत्तम आहे. त्याने रत्नागिरी जिल्ह्यात छान उत्तम रेडर केले वगैरे, छान खेळलेला आहे. आणि तू कितवीला वगैरे शिक्षण कर? आता शाळेला आहेस? आता फर्स्ट इयरला. म्हणजे कोणता? काय? सार्थक हा असा एक खेळाडू आहे की त्याचे 2019 साली वडिलांचं निधन झालं होतं. पण त्या दुःखात त्याने 12 दिवस पण झालेले नसताना त्याला एवढं खेळायची आवड होती की तो जिल्हास्तरीयवर खेळायला गेला होता. तर त्यांनी ते दुःख पाठीशी ठेवून खेळला आणि त्याच्यामध्ये त्याने यश पण मिळवलं. तर सार्थक, तू कुठे गेला होतास कधी? त्या 2019 साली रत्नागिरी जिल्ह्यात खेळला होतास ना? मग तुझे वडील किती तारखेला वगैरे झाले होते? 2019ला. आणि मग ते त्याही तुला बोलवणं गेलं तर तू केला होतास खेळायला? सिलेक्शन झाले ना. मग नंतर तू दुसरे कुठे खेळायला गेला होता? अहमदनगरला, सातारा, 2 टाइम पुण्याला. आणि तिथे तुम्हाला चांगलं यश, तू जे टॅकल करतोस किंवा रेडर करतोस ते उत्कृष्ट आहे. तुझे कोच सांगत होते की 1 नंबर खेळतोस. तर तू आता ह्याच्या पुढे अजून तुला खेळायचंय, कुठे नॅशनल लेवलला जायचं आहे, प्रो कबड्डी मध्ये खेळायचं आहे? तुमच्या मंडळामध्ये किती मुलं आहेत सगळे एकूण खेळायला? आता आमच्याकडे 35 मुलं आहेत. मग त्याच्यामध्ये ही 2 मुलं पण आहेत ना? हो, महाकाली क्रीडा मंडळ आमचे आता सध्याला गेल्या वर्षी किशोर झालेला आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा तालुक्यातून खेळलेला आहे. आणि कुमारमध्ये पण झालेला यश शिंदे आणि अथर्व आहे. सध्या आता आमच्या म्हणजे मंडळाची धुरा म्हणजे राईट कॉर्नर आमच्याकडे आणि लेफ्ट टर्न आमच्याकडे आहे. मग तू मेहनत कशी वाटते तुला? आता खेळतोस काय, तुझा अनुभव आहे, कशी मेहनत घेतोस?
म्हणजे दर सकाळचं रनिंगला जाणं, हां संध्याकाळची प्रॅक्टिस असते, सगळेजण येतात, यामध्ये दररोज प्रॅक्टिस करतो. मग ह्या मंडळामध्ये तू पण आहेस या किती वर्ष झाली याच्यामध्ये आहेस तू आता? मी लहानापासून इथंच कबड्डी खेळतो. कबड्डी यांच्यामध्ये मग हे कोच कसे चांगले शिकवतात ना, मार्गदर्शन करणारे चांगले आहेत ना. चांगलं आहे. मग आता ह्यांच्या हाताखाली बघ किती चांगले खेळाडू शिकून गेले आपल्या महाराष्ट्राच्या स्तरावर. हो. मग तुम्ही पण अशी मेहनत घ्या. तू पण करतोस ना रे? तुझी कशी चालली प्रॅक्टिस? संध्याकाळची प्रॅक्टिस होते आमची एकत्र. हां वर्कआउट वगैरे प्रॅक्टिस करतो, स्किलची प्रॅक्टिस वगैरे. हां तुम्हाला पण सतत मेहनत घ्यावीच लागणार असते. रनिंग वगैरे हे काय ते कोच सांगतातच तुम्हाला. ते काय मार्गदर्शन चांगले करणारे तुम्हाला कोच मिळाले तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मेहनत घ्या तशी. आणि तुम्ही मग ही 35 मुलं ही इथलीच आहेत का लांब लांबची पण आहेत? नाही नाही, आमच्याकडे 35 मुलं म्हणजे आता कोंडबनसोने, पोपळी, हां शिरगाव हां आणि कोलकवड कोळचेवर. अशी मुलं माझ्याकडे जास्त. आणि आता सध्या माझ्याकडे वेळेगावातले 3 खेळाडू आलेले आहेत. हां कोलकवडीचे 3 खेळाडू आता सध्या माझे खेळतात त्याच्यामध्ये. हो का? आणि सध्या आमच्याकडे आता संघ बांधणी जी चालू आहे हां ती चांगली, म्हणजे 2 तयार केलेले. ओपनसाठी एक केले आणि कुमारसाठी एक केलेले. म्हणजे 2 टुर्नामेंट पुढे असेल, दोन्ही संघ पाठवते. त्यामुळे मुलांचा खेळ वाढेल, मुलांची प्रगती होईल, त्यांचा खेळण्याचा जे प्रगती मिळेल, कसा खेळ रेड कशी मारतात, आपला तो खेळाडू कसा खेळतो त्याचा अनुभव चालू त्या संघाला दोन्ही मिळेल. त्यासाठी आमचे दोन्ही प्रयत्न चालू आहेत. आणि प्रत्येक 2 संघ आम्ही खेळवतो. एक वयगट मोठा आणि त्याच्याखाली कुमार गट. असं त्यांची संघाची तालमेल 2 सिनियर खेळाडू, त्याच्यामध्ये 2 सब ज्युनियर. हां त्या खेळाचा तालमेल उद्या ते सिनियर खेळाडू असतील, उद्या नाही त्यांना वेळ भेटणार, दुखापत काय लागेल ना, ते खेळाडू आम्ही त्या स्पर्धेमध्ये घेतो. असं असं त्यानं त्या खेळामध्ये त्यांना खेळाडू एक रेडर, आम्हाला लेफ्टर म्हणा, रायटर असे खेळाडू मिळतात. त्याच्यामध्ये आमची संघाची बांधणी चांगली होते. ह्या अशा स्पर्धा बाहेर कुठून व्हायला पाहिजेत ना. ना आम्ही जातो ना, प्रत्येक जिथं जिल्हास्तरीय स्पर्धा असेल, आता आम्ही जवळ आता एक 10 स्पर्धा जिल्हास्तरीय झाल्या, त्या स्पर्धा आम्ही प्रत्येक स्पर्धा खेळलेल्या होय आणि ना? भाग घेतलेल्या. हां. त्याच्यामध्ये आम्हाला एक 4-5 ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळालेलं. मिळालेलं आहे, चांगलं होत मिळालं. आणि आमच्या ह्या वर्षी चांगली सुरुवात झाली. होय का? ह्या मंडळाला ह्या वर्षी आम्हाला म्हणजे खेळात संघ बांधणी केली, किशोरची, कुमारची आणि ओपनची असं तालमेल एक संघ बांधणी केलेला. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळालं. आणि आता जिल्ह्यामध्ये जो जिल्ह्यामध्ये म्हटलं महाकाली क्रीडा मंडळ जरा कमी आला होता, आता थोडं प्रगती झेप घेत होत चालली. हा अशीच प्रगती होते. तुमचं महाकालीचा जो क्लब आहे तो वाढू दे. काल स्पर्धा स्पोर्ट्समध्ये जी मुलं खेळतात तर ह्या त्यांच्या आई आहेत. तर सई ही आता मगाशी तुम्हाला मी तिचं सांगितलं, तिची मम्मी ही आहे आणि ही याची मम्मी आणि अथर्वची मम्मी प्रणवची मम्मी. तर ह्या सगळ्या जणी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. तर त्यांना मी थोडंसं विचारते, तुम्ही तुमच्या मुलांना कशा प्रकारे सपोर्ट करतात? आणि ही मुलं जी स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळतात आता कबड्डीमध्ये, तर तुम्हाला ते पसंत आहे ना, आवडतं ना, तुम्ही ते सांगा. हा मग ह्या मुलांना तुम्ही सगळी सपोर्ट करता, मेहनत घेतात ते मुलं सगळी चांगली व्यवस्थित. होय ना? ग्राउंडवर गेली ती यायला मदत नाही. काय बोलताय? व्यवस्थित खेळणार. बस एवढं बाकी मी मुद्दाम तुम्हाला विचारते, कसं आईला माहिती असतं ना मुलं कशी करतात, मेहनत काय. तुम्ही सगळ्याजणी गृहिणीच आहात घरातले. मग तुम्ही चांगले सपोर्ट करता. म्हणजे तुम्ही ह्या ग्रामीण भागातील काही जण माणसं कशी बायका किंवा आई वडील मुलांना पुढे जायला मागत नाही, पण तुम्ही जे सपोर्ट करता खूप चांगलं आहे. मुलाचं साथ देत आहे मुलांना ते. तर असंच तुम्ही मुलांना सपोर्ट करा आणि मुलांना मेहनत घ्यायला त्यांना मार्गदर्शन करा आणि पुढे पुढे जाऊ दे तुमची मुलं आणि महाराष्ट्र स्तरावर खेळू देत. ते खेळत असतात ते पण आम्ही आवडीने बघत असतो. बघत असतो. लाईव्ह असेल तर बघत असतो आवडीने. आहे ना? बक्षीस आणलं तर आणखीनच छान. म्हणजे ते बक्षीस पण घेऊन येतात. बक्षीस मग आहे ना? 11 वाजेपर्यंत ग्राउंडवर असतात. या जबरदस्ती करतात तरी पण ते येत नाही. ते खेळाचं सराव चालूच असतो. पण तुमच्या मुलांना तुम्ही टीव्हीवर बघता, लाईव्ह खेळताना किती मस्त वाटेल असेल ना तुम्हाला? खेळतात बघतो होय ना? बघतो, मोबाईलला बघतो. आहे ना? जसं वेळ मिळेल तसं बघतो. एकीकडे जेवण करतो, एकीकडे बघतो. मोबाईल सोडायची. हा. असं सपोर्ट करा मुलांना, खेळू दे. त्यांना सांग खेळा, व्यवस्थित खेळा, सांभाळून गेला बस एवढं बाकी काय.